नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एकदम सोपा आणि झटपट होणारा उपवासाचा पदार्थ आणि खूप वेगळाही आहे आणि टेस्टी आहे। तर त्याच्यासाठी मी इथे लहान साईजचे 4 बटाटे घेतलेत, मीडियम साईजचे 2 बटाटे घेऊ शकता। तर आधी आपण यांची साल काढून घ्यायची आहे। आपल्याला कच्चेच बटाटे इथे वापरायचे आहेत। तर बटाट्यांची आधी साल काढून घेतली। त्यानंतर अशी जी लहान किसणी असते त्याने आपण हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। तर इथं मोठ्या किसणीऐवजी तुम्ही अशी लहानच किसणी वापरा। बटाटा आपला लवकर शिजेल आणि पदार्थ आपला लवकर तयार होईल। तर हे 4ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत। बटाट्याचा पूर्ण किस मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। सोबत मी इथं घातलेली थोडीशी कोथिंबीर। आमच्या इकडे जे पदार्थ खातात ते मी वापरलेले आहे। तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही वापरली तरी चालेल। त्यानंतर मी इथं उपवासाचं मीठ घेतलेलं आहे। तर मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये हे शिंगाड्याचं पीठ आहे ते वापरतो आहोत। तर इथं 4 चमचे शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे। तर शिंगाड्याचं पीठ उपवासाला चालतं, त्यामुळे मी इथं हे वापरलेलं आहे। ह्याला छान असा चिकटपणा असतो, त्यामुळे जे काही आपण ह्याचा थालीपीठ बनवणार आहोत ते एकदम छान बनतं। तर तुम्ही इथं शिंगाडीचं पीठ नसेल तर राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता। सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर पीठ खूप जास्त घालण्याची गरज नाही, याला चिकटपणा असतो, त्यामुळे याच्यामध्ये खूप छान बाइंडिंग येते आणि बटाटा वापरल्यामुळे, कच्चा बटाटा वापरल्यामुळे छान असे आपले कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होणार आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपण हे छान असं भिजवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता कन्सिस्टन्सी, तर इतपतच पीठ आपल्याला घालायचं आहे, खूप जास्त पीठ घालायचं नाही। आणि शिंगाड्याचं पीठ टेस्टला खूप छान लागतं, त्यामुळे शिंगाड्याच्या पिठाचं असं थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा। तर मी इथं कास्ट आयर्नचा तवा घेतलेला आहे। तवा छान गरम करायचा, त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला कपड्याने पुसून घ्यायचं थोडंसं आणि मग तेल लावायचं। तेव्हाच कास्ट आयर्नवरती पण डोसे चांगले उठतात। पहिलं 2-3 वेळा ही प्रोसेस तुम्हाला करायला लागते, नाहीतर काय होतं, डोसा किंवा थालीपीठ काही असेल तर ते तव्याला चिटकतं। तर तेल आपण व्यवस्थित आधी पसरवून घ्यायचं। आता आपण जे मिश्रण बनवलं होतं ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पाणी वेगळं होऊ नये म्हणून। थालीपीठ कितपत मोठं हवं आहे त्यानुसार आपण इथं बॅटर घ्यायचं। तर इतक्या बॅटरमध्ये 3 छान मोठे असे थालीपीठ होतात। 2 थालीपीठ खाल्लं की पोट छान भरतं। तर अशा पद्धतीने हे बॅटर घेऊन आपल्याला छान तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। तर आपल्याला जितकं पातळ करता येईल तितपत आपण हे पातळ करायचं थालीपीठ, जेणेकरून ते छान असं कुरकुरीत होईल आणि भाजायला जास्त वेळ लागणार नाही। तर अशा पद्धतीने बघू शकता इथं मी छान थालीपीठ पसरवून घेतलेला आहे। मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि 2 मिनिटं अशा पद्धतीने झाकून थालीपीठ शिजवून घ्यायचं। 2 मिनिटांनी बघू शकता वरून पूर्ण बाजू कोरडी झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ पूर्ण साईडने जे कडा वगैरे आहेत ते सोडून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायचं। तर बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ खालून भाजलेलं आहे। तर परफेक्ट कलर आलेला आहे। शिंगाड्याचं पीठ आणि बटाटा दोन्हीमध्ये स्टार्च असतं, त्यामुळे हलकासा कलर लालसर दिसतो, पण हे परफेक्ट भाजलेला आहे। तर अशा पद्धतीने वरून 1 चमचाभर आपल्याला तेल सोडायचं आहे आणि याला दुसऱ्या साईडनेही 2 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। तर फक्त 4-5 मिनिटात मस्त असं आपलं थालीपीठ तयार होतं। तर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच सोप्या साध्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर दुसऱ्या साईडनेही आपलं मस्त असं 2 मिनिटं भाजून झालेलं आहे। तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे, वरून छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। खूप छान, खूप टेस्टी लागतं हे। शिंगाड्याच्या पिठाला खूप छान चव असते, त्यामुळे हे थालीपीठ खूप छान लागतं। तर तुम्ही याआधी ही रेसिपी करून पाहिली आहे का ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली होती हेही मला नक्की सांगा।
तर अशा पद्धतीने आपण जे उरलेले थालीपीठ आहे तेही करून घेऊयात. थालीपीठ छान थापून घेतलं आहे. त्यानंतर 2 मिनटं त्याची झाकून वाफ काढून घेतली. तर बघू शकता थालीपीठ आपलं शिजलेलं आहे. तर ते पलटायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत 2 मिनटं हे छान भाजून घ्यायचं आहे. तर अजून थोडंसं लालसर होईपर्यंत भाजते. तर बघा मस्त असं आपलं हेही थालीपीठ तयार झालेलं आहे. तर हे थालीपीठ टेस्टला खूप छान लागतं. तुम्ही ह्याच्यामध्ये मिरच्या वगैरे घातल्या त्यामुळे दहीसोबत वगैरे खाऊ शकता. एकदम टेस्टी लागतं हे. किंवा हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी बनवूनही त्याच्यासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आधीही उपवासाचे 5 मिनिटात होणारे 5 पदार्थ शेअर केलेले आहेत, ते नक्की जाऊन बघा. आपण आज वरईचा वापर करून छान असा पदार्थ बनवणार आहोत. वरई हे एक मिलेट आहे, त्यामुळे हे खूप हेल्दी असणार आहे आणि सोबतच टेस्टी असणार आहे. तर इथं मी 5 चमचा वरई 2 वेळा धुवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला 20 मिनिटं भिजत ठेवायचे आहे. सोबतच 4 काजू तेही मी 20 मिनिटं भिजत ठेवलेले आहेत. 20 मिनिटानंतर 1 चमचा वरई आपल्याला बाजूला काढायची आहे. इथे एक पॅनमध्ये मी 1 चमचा तूप गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि मी मनुके घेतलेले आहेत. ते आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 ग्लास दूध घालून घेते. 1 ग्लास दूध म्हणजे हे जवळजवळ 300 ml दूध आहे. त्याच्यामध्ये ते 4 चमचा जी वरई आपली होती ती घालायची आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून 3-4 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. इकडे आपण साईडला जे काजू आणि 1 चमचा वरई होती ते बारीक करून घेऊयात. त्याची स्मूथ अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे. बघा इथं 3-4 मिनिटांनी आपली वरई छान शिजलेली आहे आणि दूधही आटलेलं आहे चांगलं. तर याच्यामध्ये आपण ती पेस्ट घालायची आहे. या पेस्टमुळे आपल्या खिरीला छान असं टेक्स्चर येईल, छान रबडीदार आपली खीर होईल आणि टेस्टही खूप छान येईल. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला काजू वगैरे घालायचे नसतील तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल. इथे मी साखरऐवजी शुगर फ्री वापरलेला आहे. तर इथं 3 सॅचे वापरलेले आहेत मी. तर तुम्ही ह्याच्याऐवजी 4 चमचे शुगर घाला. सोबतच एक विलायचीची पावडर करून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट मी इथे थोडे घालणार आहे आणि वरती डेकोरेशनसाठी थोडे ठेवणार आहे. तर इथं बघू शकता छान अशी आपली रबडीदार खीर तयार आहे. तर एक अर्धा मिनिट थांबून त्याच्यानंतर काढून घ्यायची आहे. तर मी इकडं खीर छान सर्व करते. तर बघा किती सुंदर झालेली आपली खीर आणि टेस्टला खूप मस्त लागते. वरून थोडे ड्रायफ्रूट आणि मी इथे थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तर आपली वरईची छान अशी रबडीदार खीर तयार आहे. या उपवासासाठी आज एक मस्त अशी रेसिपी बनवतोय. त्याच्यासाठी आपण एक मीडियम साईजचा रताळ घेतलेला आहे. त्याच्यावरची साल मी काढून घेणार आहे. दोन्ही साईड कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. तर इथे लहान साईजचीच किसणी वापरायची आहे, कारण मोठी साईजची वापरली तर आपल्याला इथे व्यवस्थित प्रॉपर थिकनेस आपल्या पदार्थाला येणार नाही. तर बघा इथं माझं झालेलं आहे किसून आणि हे थोडंसं काळसर पडतं पण नो प्रॉब्लेम. तर ही प्रोसेस फास्ट करून घ्यायची थोडी. तर मी तर 2 चमचा तूप घातलेलं आहे एका भांड्यामध्ये. त्यात थोडेसे ड्रायफ्रूट कट करून टाकलेले आहेत. तर हे आपल्याला भाजून घ्यायचे. थोडंसं हलकं भाजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडे मनुकेही टाकायचे आहेत, त्याने छान फ्लेवर येतो. तर हे बघा आपलं भाजून झालेलं आहे. ह्याला 1 ते 2 मिनिटच लागतं, जास्त वेळ लागत नाही. तर आता हे आपण काढून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण किसलेले रताळ टाकून घ्यायचे आहे. आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर बघा जसं भाजेल तसा त्याचा कलर चेंज होतो, पिवळसर असा कलर यायला लागतो त्याला. तर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. पूर्णपणे पिवळा कलर येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपलं आता हे भाजून झालेलंच आहे. तर आता याच्यामध्ये आपण हे 1 ग्लास इतकं किस होता, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये
3 पट दूध घातलेलं आहे। गरम दूध घालायचं आहे। सोबतच मी थोडीशी शई जी त्याच्यामध्ये होती तीही घातलेली आहे। तर 1 ग्लास किससाठी आपण 3 ग्लास दूध घातलेलं आहे। दूध गरम करून घ्यायचं आहे चांगलं आणि मगच त्याच्यामध्ये घालायचं आहे। तर आता छान असे ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे। ह्याला शिजायला एक 7-8 मिनिट लागतात। तर छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। रताळ शिजल्यामुळे काय होतं ते एक घट्टसरपणा देतं आपल्या पदार्थाला आणि सुंदर बाइंडिंग येते आणि खूप छान टेस्ट लागते याची। तर बघा 1-2-3 मिनिटं झालेले आहेत। थोडंसं दूध आपलं आटलेलं आहे। तर इथं मी ड्रायफ्रूटही टाकते कारण तेही थोडेसे हलके शिजायला हवेत म्हणून। तर आपण हे छान असं शिजवून घेऊयात। त्याच्यासोबतच इकडे मी 4 चमचे साखर घालणार आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथे गुळही यूज करू शकता। तर बघू शकता आपली किती छान रताळ्याची खीर तयार झालेली आहे। कलरही चेंज झालेला आहे आणि टेस्टला खूप मस्त लागते ही। तर इथे तुम्हाला जर याची थिकनेस पातळ जरी वाटत असली तर थंड झाल्यानंतर हे थोडंसं दाटसर होतं आणि खूप छान टेस्ट लागते। बघा पिवसर कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसते आपली खीर। या रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या वेळेत काहीतरी खायला द्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही 10 मिनिटात बनणारी रेसिपी तयार करू शकता। खायलाही टेस्टी आणि आपले तब्येतीसाठी खूप चांगली अशी असणारी हे शेंगदाण्याचे लाडू। तर 1 बाउल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। 2 ते 3 महिने टिकण्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर मंद आचेवर आपल्याला हे 5-7 मिनिट शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर ते 2-3 महिने टिकतात आणि आपल्या लाडूलाही छान टेस्ट येते। तर त्यानंतर बघा मी 7 मिनिटं छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण हे शेंगदाणे थंड करायला ठेवणार आहोत। जर तुम्हाला साल काढायचं असेल तर थंड झाल्यानंतर तुम्ही साल काढू शकता, पण मी तर साल काढणार नाही आहे कारण सालीमध्ये सगळे जीवनसत्व असतात असं म्हणतात। त्यामुळे शक्यतो मी साल काढत नाही। तर त्यानंतर 1 कप शेंगदाण्यासाठी मी इथं पाऊण कप गूळ घेतलेला आहे। गूळ छान असा चाकूने चिरून घेतलेला आहे म्हणजे तो बारीक चिरला जातो। त्यानंतर इथे बघा आपण जे शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। सोबतच आपण त्यातच गूळ घालणार आहोत। गूळ घालून हे दोन्ही मिश्रण आपण छान असं वाटून घ्यायचं आहे। गूळ आणि शेंगदाणे आपण नुसते खाऊ शकत नाही, तर अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवायचा म्हणजे एक खाल्ला की छान असं पोट पण भरतं आणि आपल्या पोटात काहीतरी हेल्दी असं पण जातं। तर हे लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकता कारण फक्त यात आपण गूळ आणि शेंगदाणेच वापरलेले आहेत आणि लहान मुलांनाही देऊ शकता। तर रोज 1 लाडू खाल्ला तर खूप तब्येतीसाठी चांगला असतो। तर इथे बघा मी छान असं थोडंसं थांबवून असं हे वाटून घेतलेलं आहे। तर दाण्याचा कूट मी खूप मला बारीक करायचा नाही आहे, त्यामुळे मी या पद्धतीने केलेलं आहे। थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। तुम्हाला जर एकदम बारीक करायचं असेल तर अजून 2-3 वेळा तुम्ही चालू बंद असं करून फिरवू शकता। तर यानंतर असंच मी हे शेंगदाणे आणि गूळ 2-3 बॅचमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ पण शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये गूळ घालून बारीक करायचा नसेल तर तुम्ही किसणीने तो किसून घेऊ शकता, बारीक किसणीने, म्हणजे गूळ आपला छान असा शेंगदाण्याच्या कुटासोबत मिक्स होतो। शेंगदाण्याचं कूट करायचा आणि गूळ किसणीने किसून घ्यायचा आणि ते छान असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघा हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हे आपण मिक्सरमधून काढलेलं कोरडं वाटत असेल, पण थोडंसं आपण हाताने ह्याला मॅश केलं की छान असे लाडू वळे जातात। ह्याच्यात तूप वगैरे टाकायची काही गरज नाही आहे। जर तुम्हाला टाकायचं असेल तर एखादा चमचा तुम्ही तूप टाकू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता मी तूप वगैरे टाकलेलं नाही आहे आणि आपले लाडू किती छान वळले जात आहेत।
फक्त अर्ध्या मिनिटाच्या आतमध्ये आपला लाडू वळला जातो आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातालाही तेल सुटलेलं आहे। शेंगदाणा आपलं नॅचरल तेल आहे ते सोडतो आणि गुळातही थोडासा चिकटपणा असतो, त्यामुळे हे लाडू आपोआप वळले जातात। तर मी छोटासा लाडू बनवला होता आणि मोठे लाडू बनवायचे असतील तर तुम्हाला दोन्ही हाताने असं हे लाडू बनवू शकता। पण लहान मुलं कसं पूर्ण मोठा लाडू बनवला की खात नाही, त्यामुळे मी छोटे छोटे लाडू बनवणार आहे। येता जाता मग ते सकाळी संध्याकाळी एक एक लाडू वगैरे खातात, त्यामुळे त्यांची भूकही भागली जाते आणि मग वाळलं काही खाल्लं जात नाही। त्यामुळे अशा प्रकारे छान असं हेल्दी काहीतरी बनवून ठेवायचं मुलांसाठी आणि तुम्हीही उपवासाला हे खाऊ शकता। भरपूर सारे लाडू बनवून तयार झालेत आणि टेक्स्चर बघा इथं छान असं एकदम स्मूथ एकदम मऊसूत असे आपले लाडू बनवून तयार आहेत। कधी आपण शाबू भिजवायला विसरलं तर आपण हा पदार्थ करून खाऊ शकतो। मी तर 1 चमचाभर तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम हे छान थोडेसे तळून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण इथं किसमिस घालणार आहोत म्हणजेच मनुके, आणि तेही फ्राय करून काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट नाही वापरलं तरी चालेल, याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे असतात तेही साल काढून थोडीशी वापरलं तरी चालेल। तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते आहे 3 वाटी दूध। तर तुम्हाला इथं दूध वापरायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीही वापरू शकता आणि नंतर जेव्हा ते शिजेल त्याच्यानंतर तुम्ही एखादा वाटी दूध वापरलं तरीही चालू शकतं, पण मी तर दुधाचाच वापर करणार आहे। तर इथं 3 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी शाबू कच्चे शाबू घेतलेले आहेत। तर हे घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शाबू आणि दूध। तर याच्यानंतर आपण याला 3 शिट्ट्या लावून घेणार आहोत। तर मीडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आपले शाबू छान असे शिजलेले आहेत आणि जर तुम्हाला इतकंच घट्टसर आवडत असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा पाणी वापरू शकता। तर मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते तेही घालायचे आहेत। तर हे मिक्स करून आपल्याला साखर वितळेपर्यंत हे फक्त ठेवायचं आहे। आता आपले शाबू शिजलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे। तर फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि साखरेमुळे ते थोडंसं पातळ होतंच, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता। तर इथं बघा मी एक अर्धी वाटी दूध ॲड केलेलं आहे आणि 2 वेलचीची पूड ॲड केलेली आहे। तर वेलचीमुळे ह्याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की ॲड करा। साखर पण वितळलेली आहे आणि आपली खीर अशी मस्त असं दिसत आहे। खीर किती मस्त दिसते आहे आणि टेस्टलाही एकदम उत्तम झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जास्त झंझट न करता उपवासाला तुम्ही हा मस्त बेत करू शकता। त्याच्यासाठी मी तर राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। राजगिऱ्याचं पीठ चिकट नसतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये शिजलेले 2 बटाटे मी इथं वापरलेले आहेत। तर बटाटे लहान आहेत, तुम्ही याच्याऐवजी मीडियम साईजचा 1 बटाटा वापरू शकता। 1 वाटी राजगिरा पिठासाठी 1 बटाटा ही कन्सिस्टन्सी योग्य आहे। त्यानंतर मी इथं वापरले उपवासाचं मीठ आणि 1 मिरची कट करून घेतलेली आहे। तर चवीनुसार तुम्ही मीठ याच्यामध्ये ॲड करा आणि हे बटाटे अशा पद्धतीने हाताने मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही बारीक किसणीने किसूही शकता। बटाटा व्यवस्थित मॅश झाला पाहिजे आणि पाण्याची आपल्याला गरज लागत नाही। बटाट्याच्यामध्ये पाणी असतं, त्यामध्ये आपलं हे पीठ भिजवलं जातं, तर पाण्याचा वापर करायचा नाही आहे। लागलं तर तुम्ही 1 चमचा वापर करू शकता, पण आपल्याला हे पीठ बघू शकता अशा पद्धतीनं घट्टसर मळायचं आहे। तर एकदम असं पुरीला आपण वापरतो तशा पद्धतीनं घट्ट पीठ मळायचं। आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे, आपण एक 4-5 मिनटं याला साईडला ठेवून देऊयात, त्याच्यामुळे जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते जे काही पाणी एक्स्ट्रा आहे ते शोषून घेईल। तर खूप जास्त वेळ नाही ठेवायचं, एक 5 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला। 5 मिनटांनी पुरीच्या आकाराचे गोळे करायचे आणि त्याला थोडंसं तेल लावून कागदाच्या साहाय्याने आपण ही पुरी बनवत आहोत। एखादी प्लेट घ्यायची आणि अशा पद्धतीने प्रेस करायचं, ज्याच्यामुळे आपली छान अशी पुरी बनवून तयार होते। तुम्ही लाटूही शकता, पण ह्याच्यामध्ये काय स्टार्च कमी असतो, त्यामुळे पीठ आपलं हे जास्त चिकट नसतं, त्यामुळे कडा चिरतात त्याच्या,
त्यामुळे लाटला तर कडा जास्त चिरतील, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून करू शकता. आणि कडा चिरलेले नको असतील तर अशा पद्धतीने कशाच्याही साहाय्याने तुम्ही याला गोल आकारामध्ये कट करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही तळला तरी चालू शकतं. तर मी दुसरी पुरीही दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने प्रेस लावून थोडंसं आपण हे त्याला हलवायचं, म्हणजे काय होतं की पुरी एकदम छान पातळ अशी लाटली जाते. त्यानंतर ग्लासच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने ह्याच्या पुऱ्या बनवून घेतले, छान ह्याला गोल आकार यावा म्हणून. तर बघू शकता तुम्ही आपल्या छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर ही पुरी खूप पातळ नाही लाटायची, तर मीडियम साईजमध्येच ठेवायचं, जेणेकरून ते कडक होणार नाही. तर मी इकडे एका साईडला तेल ठेवून घेतलं होतं, तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये पुरी टाकलेली आहे. तर ह्या पुऱ्यामध्ये आपला बटाटा आहे, त्याच्यामुळे पुरी लवकर लालसर होते. त्यामुळं फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे. आणि पुरी बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान आपली फुगते. तर तेल पहिलं सुरुवातीला थोडं जास्त गरम झालं होतं त्यामुळे. तर पुरी लगेच मी पलटली आहे आणि बघू शकता छान अशी आपली पुरी लालसर झालेली आहे. तर अशा लालसर पद्धतीनेच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर ही पुरी छान तळून झालेली आहे, तर काढून घेऊयात आपण. तर टेस्टला खूप छान लागते ही पुरी. तर अशाच पद्धतीने मी दुसरी पुरी पण तळून घेते, आणि खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे तळण्यासाठी. तर बघू शकता एकदम 7-8 पुऱ्या वगैरे करून घेऊन तुम्ही एकसारखं असं तळू शकता. फक्त 1-1.5 मिनिटामध्ये आपली पुरी छान तळून तयार होते. तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली राजगिऱ्याची पुरी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेऊयात. आता एक मस्त आणि नवीन पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बटाट्याची भाजीची, जी तुम्ही उपवासाला किंवा एरवीही करू शकता. टेस्टला खूप छान लागते. तर मी इथं एक 6 बटाटे घेतलेले आहेत छोट्या साईजचे. तुम्ही मिडियम साईजचे 2-3 बटाटे घेऊ शकता. तर बटाट्याची आपल्याला आधी शिजवून साल काढून घ्यायची आहे. तर सर्व बटाट्यांची साल काढून झाली. आता मी याच्यासाठी एक अर्धा वाटी दही घेतलेला आहे. दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजं दही वापरा आणि छान त्याला मिक्स करायचं, फेटायचं पूर्णपणे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचाभर मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की एक अर्धा चमचा जिरे, आणि मी इथं लाल मिरच्या 1-2 घेतलेल्या आहेत. तुम्ही लाल ऐवजी हिरव्याही मिरच्या वापरू शकता, किंवा जर तुमच्याकडे मिरची पूड असेल फक्त मिरचीची, तर ती तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते अशाच पद्धतीने हाताने मॅश करून टाकायचे. तर अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं. आता हे बटाटे आपण तेलावर हलकंसं थोडंसं परतवून घ्यायचं, म्हणजे त्याची टेस्ट अजून छान लागते. त्यानंतर फेटलेलं दही घालायचं आहे आपण. जर तुम्ही उपवास नसेल तर इतर लाल तिखट वापरू शकता. लाल तिखट वापरूनही ही दह्याची बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि कढीपत्ता टाकायचा राहिला होता तेलामध्ये, त्यामुळे मी नंतर टाकलेला आहे. तर तुम्ही जर कोथिंबीर वगैरे खात असाल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता. आणि आपल्याला थोडंसं हे चालवत राहायचं आहे, जेणेकरून दही फाटू नये. एखादी छान उकळी आली की मग आपले दही फाटत नाही. त्यामुळे थोडंसं मिक्स करत करत आपल्याला हे 2 मिनटं चालवून घ्यायचं. पटकन आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे. तर एखादा मिनिट आपल्याला असं दही आणि बटाटे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर याच्यामध्ये मी उपवासाचं मीठ घातलेलं आहे, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण लावून मी 1-2 मिनटं याला ठेवणार आहे, जेणेकरून बटाट्याचा दहीचं टेस्ट एकदम मिक्स होण्यासाठी. तर आता तुम्ही ही अशी भाजी सर्व करू शकता, किंवा जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं,
तर मी पातळ भाजी करत आहे, कारण पुरीसोबत पातळ भाजी थोडीशी छान लागते. तर अजून थोडंसं मी पाणी ॲड करते. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकून एक वाफ काढून घ्यायची. तर वाफ निघलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे. छान अशी ग्रेव्हीची भाजी झालेली आहे. टेस्टलाही खूप छान लागते. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा सोप्या आणि नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येत असतात. नक्की ट्राय करून बघा आणि नक्की सांगा. स्पेशल बटाटे न वापरता एकदम पांढरा शुभ्र असा चिवडा कसा बनवायचा आणि त्याच्यासाठी 1-2 मिनिटाची नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे चिवडा अगदी पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत होईल. सोबतच 3 फ्लेवर मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला नक्की आवडतील. तर इथं बघू शकता मी 1 किलो बटाटा घेतला आहे. जो आपला रेग्युलरचा बटाटा असतो तोच घेतलेला आहे. इथं चिप्सचा बटाटा वापरलेला नाही, तरी चिवडा एकदम पांढरा शुभ्र होतो. सर्वात प्रथम मी इथं साल काढून घेतलेले आहे. साईजला थोडेसे बटाटे छोटे असतील तरी चालू शकतं. तर इथं बटाटे साल काढल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून ते काळे पडू नयेत. त्यानंतर इथं बघू शकता अशा मोठ्या साईजची किसणी आपल्याला वापरायची आहे. तर बटाटा उभा न चिरता आडवा पकडून मग तो किसायचा, म्हणजे त्याचे जे किस आहे तो एकदम लांब लांब असा पडतो. तर तुम्ही इथं बघू शकता छान लांब किस पडलेला आहे. किस पाडला की तो लगेचच पाण्यामध्ये घालायचा, म्हणजे तो काळा पडत नाही. तुमच्याकडे अशा प्रकारची किसणी नसेल, अशा प्रकारे चिप्सचा जो स्लायसर असतो त्यातला मोठ्या चिप्स पाडायचा जो स्लायसर असतो त्या साईडने आपण चिप्स पाडून घ्यायचे आहेत. तर माझ्याकडे इथं डिझाईनवाला आहे. तुमच्याकडे डिझाईनवाला नसेल तरी चालू शकतं. फक्त जाड चिप्स पडायला हवेत. त्याच्यानंतर चिप्स आपण एकत्र असं गोळा करायचे आणि त्याच्यानंतर छान असं कट करून घ्यायचं. याच्यामुळे छान जाड किस मिळतो आपल्याला आणि तो जास्त छान लागतो खायला, कारण बटाटे आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा त्याची साईज लहान होते. त्याच्यामुळे हलकंसं मोठं असेल तर अजून छान चिवडा होतो. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बघा इथं मी हे पाण्यामध्ये बुडवून ठेवलं होतं आणि पाणी बघू शकता तुम्ही किती पिवळं दिसतं आहे. तर हा बटाट्याचा स्टार्च आहे. जे आपण कापून घेतलेला आहे त्याचा स्टार्च कमी निघतो. तर हे काय करायचं आहे, आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 4 ते 5 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जितका काही स्टार्च आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे कंजूसी करायची नाही आहे, नाहीतर मग आपले जे किस आहे तो तेल जास्त ओढतो आणि छान कुरकुरीत बनत नाही. तर इथं बघू शकता पाणी ट्रान्सपरंट दिसतं आहे. तर ह्यातलं थोडंसं पार्ट मी घेऊन सुकायला ठेवलेलं आहे. काही जण डायरेक्ट हे असं सुकवून फ्राय करतात, तर मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे. ह्याच्यामुळे आपले जे किस आहे तो काळा पडतो. त्यामुळे मी एकदम छोटी एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली. फक्त 2 मिनिटं एक्स्ट्रा लागतात आपल्याला. त्याच्यासाठी बघा मी इथं छान उकळून घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये हा किस घालायचा आहे आपल्याला. तर किस एकदम पातळ असतो, त्याच्यामुळे त्याला शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे. पण ह्या प्रोसेसनं काय होतं, आपल्या बटाट्यामध्ये जो काही स्टार्च राहिलेला आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्याच्यामुळे ही स्टेप प्लीज स्किप करू नका, नाहीतर मग तुमचा चिवडा काळा पडेल. तर बघू शकता इथं तुम्ही आपण पाणी किती स्वच्छ निघालं होतं, पण तरीही त्याच्यानंतरही इथं स्टार्च निघालेला आहे. फक्त 2 मिनिटं आपल्याला याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि किस अगदीच थोडासा जाड असेल तर 3 मिनिटं आपल्याला याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर झाकून वगैरे ठेवायचं नाही, नाहीतर बटाटा आपला शिजला जाईल आणि तो तुटेल. त्याच्यामुळे फक्त असंच आपल्याला बॉईल वॉटरमध्ये 2 मिनिटं हा किस ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपलं पूर्ण स्टार्च निघून जाईल. त्याच्यानंतर अशा जाळीवर आपण हे काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं काढून घ्यायचं, म्हणजे आपला बटाट्याचा किस एकदम पांढरा शुभ्र होतो. त्याच्यावर मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे जे आहे ते आपल्याला छान असं कॉटनच्या कपड्यावर पसरून टाकायचं आहे. एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे पसरवून छान फॅनखाली हलकंसं सुकवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जातं. नाहीतर मग काय होतं, डायरेक्ट आपण तळायला गेलं की तेल उडण्याची वगैरे शक्यता असते. त्याच्यामुळे ही प्रोसेस आपण करायची आहे. तर इथे बघू शकता 20 मिनिटांनी छान असं वरून पाणी सुकलेलं आहे.
एकदम मोकळा असा किस झालेला आहे। त्यानंतर तेल छान असं कडक आपण उकळवून घ्यायचं। त्याच्यानंतर जेव्हा आपण किस टाकतो तेव्हा लो करायचं, नाहीतर तेल वरती येतं। त्याच्यामुळे लो करायचा गॅस। त्याच्यानंतर मीडियम वरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे, लो किंवा हाय ठेवायचा नाहीये। आणि बघू शकता पहिल्या तेलामध्ये खूप असे बुडबुडे आले होते आणि पूर्ण बुडबुडे गेले की समजायचं आपला किस व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते। तर बघू शकता किती सुंदर पांढरा शुभ्र आपला किस निघलेला आहे। छान एकदम असा कुरकुरीत होतो। तर या सगळ्या टिप्स ट्रिक्स तुम्ही वापरल्यात तर एकदम परफेक्ट असा किस तयार होईल। आपल्याला चिवडा बनवण्यासाठी शेंगदाणे हे लागणार आहेत, त्यामुळे शेंगदाणेही आपण छान असं फ्राय करून घेऊयात। तर इथं तुम्ही कढीपत्ता मिरची वगैरेही वापरू शकता, पण मी साध्या फक्त आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला छानसे 3 फ्लेवर करून दाखवले आहेत। जे मोठे आपण स्लाइस केले होते तेही छान असं फ्राय करून घेऊयात। तर इथं बघू शकता तुम्ही हे दिसायला एकदम छान दिसतात आणि छान कुरकुरीत होतात। हे एकदम साईजने मोठे आहेत, त्यामुळे आपण विकत आणतो तसा चिवड्याचे शेप दिसते। तर इथे तुम्ही बघू शकता मी जे बॉईल वॉटरमध्ये किस टाकला होता त्याचा कलर एकदम पांढरा शुभ्र आला आहे आणि जे पाण्यामध्ये घातलं नव्हतं ते हलकसं लालसर दिसतं। तर त्याच्यानंतर आपण पहिला प्रकार बघूयात। इथं मी काही किस घेतलेला आहे, त्याच्यात फ्राय केलेले शेंगदाणे, थोडंसं मीठ आणि पिठी साखर घालून घेतलेली आहे। तर पिठी साखर वापरायची ती, म्हणजे ते काय होतं त्याच्यावर कोटिंग छान बसतं आणि जेव्हा किस आपण थोडासा गरम गरम असतो तेव्हा ही प्रोसेस करायची, म्हणजे काय होतं छान असं कोटिंग त्याच्यावर बसतं। तर आपण बटाट्यामध्ये आधी मीठ घातलं नव्हतं म्हणून हलकसं थोडंसं मीठ घातलंय, खूप जास्त मीठ इथं वापरायचं नाहीये। तर इथं आपला गोड चिवडा तयार झाला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरेही घालू शकता। तर हा माझा आवडता फ्लेवर आहे। तर मी अजून 2 फ्लेवर तुम्हाला सांगणार आहे, त्यातला तुमचा कोणता आवडता आहे तो नक्की सांगा। आता आपण तिखट आणि चटपटीत असा फ्लेवर बघतो। त्याच्यासाठी 1 चमचा मी लाल तिखट घेतलं, काळं मीठ घेतलं, साधं मीठ आणि सोबतच इथं पिठी साखर आणि चाट मसाला घातलेला आहे। तर उपवासाला बनवणार असाल फक्त तर लाल तिखट, उपवासाचं मीठ आणि पिठी साखर इतकंच घाला, तर तो उपवासासाठी परफेक्ट असा चिवडा तयार होईल। हे आपण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघू शकता इथं छान असा तिखट आणि चटपटीत आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे। तिसऱ्या फ्लेवरसाठी आपण इथं घेतोय पुदिना। तर पुदिना मी इथं वाळवून छान क्रश करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मीठ, काळी मिरीची पूड घेतलेली आहे। सोबतच इथं छान चटपटीत फ्लेवरसाठी आमचूर पावडर टाकलेली आहे। तर ही क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर इथं किसवर मी छान असे शेंगदाणे घालून घेतलेत आणि त्याच्यावर आपण हा पुदिना फ्लेवरचा मसाला जो बनवून घेतला होता तो घालायचा आहे। मिक्स करायचं आणि तयार आहे आपला पुदिना फ्लेवरचा चटपटीत असा बटाट्याचा चिवडा। तर तुम्हाला कोणता फ्लेवर आवडला तो कमेंट करून सांगा। आपण जे मोठे बटाट्याचे काप करून घेतले होते ते पण छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि पिठी साखर आणि थोडंसं मीठ घालून मी याचा गोड चिवडा बनवणार आहे। तर एकदम बाजारसारखा हा चिवडा तयार होतो। तर मी सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स वापरा आणि मस्त असा चिवडा बनवा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कोणता फ्लेवर आवडला ते सांगायला विसरू नका।